सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर खुशी पवन मुंदडा वय 24 मूळ राहणार नागपूर यांचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला। ड्युटी संपल्यानंतर मध्यरात्री नाश्ता मिळतो का हे पाहण्यासाठी त्या सहकारी डॉक्टर योगेश संतोष लड्डा वय 27 मूळ राहणार वाशिम यांच्यासोबत मोपेडवरून बाहेर पडल्या होत्या। विश्रामबाग चौकात नाश्ता न मिळाल्याने दोघे लक्ष्मी मंदिराच्या दिशेने निघाले। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रेल्वे उड्डाण पुलावर समोरून भरधाव येणाऱ्या MH10 EM 7481 क्रमांकाच्या कारने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली। या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले। डॉक्टर खुशी मुंदडा यांच्या कमरेसह शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने भारतीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टर योगेश लड्डा यांच्या चेहऱ्याला आणि उजव्या खांद्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। या प्रकरणी डॉक्टर योगेश लड्डा यांच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे हे पुढील तपास करीत आहेत। रुग्णसेवेची जबाबदारी पार पाडल्यानंतर बाहेर पडलेल्या एका होतकरू तरुण डॉक्टरचा अपघाती मृत्यू झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलसह वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे।